आज बनवूया इंदोरी पोहे। मी इथे 1 किलो पोहे घेतलेले, आपण स्वच्छ धुवून घेऊ त्यांना। पोहे स्वच्छ धुवून झालेले, आपण 5 मिनिटं असं त्याचं पाणी नितळोस्तोवर ठेवून देऊ। पोह्यांसाठी इथे मीठ घेतलेलं आहे मी चवीनुसार, हळद पावडर आहे आणि ग्राइंड केलेली साखर। पोहे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। इंदोरी पोहे ही जरा नवीन पद्धत आहे, पण रेग्युलर जसे पोहे बनवतो तसे नाही आहे, नवीन पद्धतीचे पोहे आहे, तुम्ही बघू शकता। पोहे व्यवस्थित आपले मिक्स झालेले आहे। आता आपण याची तडक्याची तयारी करून घेऊ। आता आपण इंदोरी पोह्यांना तडका देऊन घेऊ। मोहरी, जिरे, शोप, हिरवी मिरची इथं घेतलेली मी, कढीपत्ता, तडका व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपला इंदोरी पोहेचा तडका रेडी झाला आहे। आपण आता पोह्यावर घालून घेऊ तडका। लिंबू, कोथिंबीर, आता आपण पोहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। पोहे व्यवस्थित मिक्स झालेले, शेंगदाणे फ्राय करून घेतलेले ते घालून घेऊ। आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित। आपण आता यांना स्टीम करून घेऊ। पोहे स्टीम करण्यासाठी इथं मी पाणी उकळून घेतलेले आहे व्यवस्थित। आपण आता त्याच्यावर पोहे स्टीम करून घेऊ। 10 ते 15 मिनिटं आपण असंच झाकून ठेवू। 10 ते 15 मिनिटं झालेले स्टीम करून, बघू शकता कशी वाफ पण झाली व्यवस्थित त्याची। आपण त्यांना मिक्स करून घेऊ व्यवस्थित। पोहे व्यवस्थित मिक्स झालेले आपले। त्यामध्ये इथे मी बारीक शेव टाकतोय, बेसन शेव घेतलेली आहे, चाट मसाला आहे, जिरा पावडर, कांदा आहे बारीक चॉप केलेला, साखरची पावडर आहे, कोथिंबीर। आपले इंदोरी पोहे रेडी झाले, आपण आता सर्व करून घेऊ।